बाळ घेऊन ब्राह्मण आनंदाने घरी गेला। ते बाळ पत्नीच्या हाती देऊन पत्नीला त्यानं झालेल्या भविष्यवाणीबद्दल सांगितलं। पत्नीलाही अतिशय आनंद झाला। स्वामी, आपल्या हातून साक्षात नारायण अवताराचा सांभाळ केला जाणार आहे। या बालकाचं नाव आपण वटसिद्ध नागनाथ असं ठेवूया। वाह वाह वाह, अतिशय छान कल्पना आहे। वटसिद्ध नागनाथ, काही यथार्थ नाव आहे। वटसिद्ध नागनाथ, श्रीहरी श्रीहरी श्रीहरी। अशा प्रकारे वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला। वटसिद्ध नागनाथ 7 वर्षांचे झाले। यथावकाश त्यांचा मुंजविधी पार पडला आणि नागनाथांना श्री दत्तात्रयांच्या भेटीची ओढ लागली। श्री क्षेत्र कोल्हापूर येथे आपल्या सिद्धीनं ग्रामभोजन दिलं असता वटसिद्ध नागनाथांना दत्तात्रयांनी दर्शन दिलं। रेखा महाजन, मेलडी म्युझिक स्टुडिओ, नाशिक।